भगवान तथागत गौतम बुद्धाचा एक शिष्य होता, श्रवण त्याचं नाव. श्रवण हा खरं तर राजाच होता. बुद्ध ज्यावेळी भ्रमंती करत होते, फिरत होते, त्यावेळी ते उपदेश करत करत त्याच्या राज्यामध्ये गेले आणि राजधानीमध्ये राजा स्वतः दर्शनाला आला आणि दर्शन घेऊन तृप्त झाला. खरं तर त्याने सगळं ऐकलं आणि तो तृप्त झाला. त्याला एकदम वैराग्य आलं आणि त्यांनी आपल्या मुलाच्या ताब्यात राज्य दिलं. आपल्या मंत्र्यांना, प्रधानाला, सेनापतीला एकत्र करून एक बैठक घेतली आणि राज्याचं संरक्षण आणि सगळं त्याने ताब्यात देऊन तो बाहेर पडला आणि मग बुद्धासोबत प्रवास करत होता, फिरत होता. परंतु तो असं झालं असं की तो नेहमी इतरांपेक्षा अधिक प्रमाणामध्ये सेवा करायला लागला. इतर शिष्य जर 2 वेळ जेवत असले, हा 1 वेळ जेवायला लागला. इतर शिष्य जर जमिनीवर झोपले तर हा काठे पसरून त्याच्यावर झोपायला लागला. असं एक एक्स्ट्रीम प्रकारे त्यांनी काम सुरू केलं. भोजन कमीत कमी करायचं, कित्येक दिवस उपाशीच राहायचं, वगैरे वगैरे. त्याचे जे मित्र होते बुद्धाचे, इतर शिष्य, त्यांच्या लक्षात आलं की याची तब्येत अगदीच हटले, काही जगेलसं वाटत नाही अशी त्याची अवस्था झालेली आहे. हाडं झिजत आहेत सगळी शरीरातली त्याच्या. एकेकाळचा राजविंडा, राजाच तो, धष्टपुष्ट शरीराचा, आणि काय अवस्था झाली त्याची ही. कुठे ते 2-3 जण बुद्धाला भेटले, नमस्कार केला, प्रणाम केला आणि मंदपणे स्मित करत सांगितलं, असं असं झालेलं आहे. हा जो श्रवण आहे त्याची अवस्था एकदमच बिकट झालेली आहे. तर काय करता येईल आपल्याला, तुम्हीच त्याला मार्ग दाखवा. बुद्ध म्हटले ठीक आहे, बघतो मी. बुद्धाने त्याला जवळ बोलावलं, त्याच्याची हिदगूज करायला, गप्पा मारायला सुरुवात केली आणि त्याला मध्येच प्रश्न विचारला की अरे, मी असं ऐकलं आहे की तू वीणा खूप छान वाजवत असायचास. एकदम पूर्वीची आठवण झाली श्रवणला. म्हटलं हो, माझा वीणेवर उत्तम हात बसला होता, खूप मजा यायची वीणा वाजवायला मला. बरं, मला एक सांग ना रे, वीणाचा आवाज जर चांगला यायला हवा असेल तर त्याची जी तार आहे ती खूप टाईट ताणली पाहिजे की एकदम लूज सोडली पाहिजे? श्रवण हसला. नाही म्हटला. तथागत, विडेची तार जर जास्तच ताणली तर आवाज नीट येणार नाही, तिला जर लूज ठेवली तर कर्कश आवाज येईल. आपलं जे संगीत हवं आहे ते काही त्याच्यातून निपटणार नाही. त्यामुळे ती अशी करायला लागते की जास्त टाईट पण नाही, जास्त लूज पण नाही, अशा प्रकारे तिला ताणायला लागते. बुद्ध म्हटले अरे, जर उत्तम संगीत येण्यासाठी वीणेची तार अति ताणून चालत नाही, अति लूज ठेवून चालत नाही, तसं जीवनामध्ये सुद्धा जर यश मिळवायला पाहिजे असेल, भगवत प्राप्ती व्हायला हवी असेल, समाधी मिळायला हवी असेल, मोक्ष मिळायला हवा असेल, बुद्धत्व प्राप्त व्हायला हवं असेल, तर आपण सुद्धा अति टोकावर कधी जायला नको, मध्यम मार्गाने चाललं पाहिजे. मध्यावर असला तर यश मिळतं. एक्स्ट्रीम कुठल्याही टोकाला, कुठल्याही एका टोकाला जाऊन काही साध्य होत नाही. श्रवणाला हे पुरेसं होतं. त्याच्या आपली चूक लक्षात आली आणि त्याचा भक्तीचा मार्ग मोकळा झाला. नमस्कार. शेठ गोशाळा, रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ. कथा आवडली असेल नक्की यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्कार. जय गोमाता, वंदे मातरम, भारत माता की जय बोलो.